आहोत कुमशेत आंबित कुमशेत या गावात श्री क्षेत्र धारेगाव महाराज यांच्या दर्शनाला जात असताना रस्त्यामध्येच आम्हाला ही चिमुकली मुलं भाजी विकताना आणि करवंद विकताना या ठिकाणी दिसली. बघूया आपण त्यांच्याशी संवाद साधूया. मला नाव काय तुझं? प्रदीप. प्रदीप. प्रदीप पूर्ण? प्रदीप रामनाथ मध्ये. प्रदीप रामनाथ मध्ये कितवीला आहेस तू? 10वीला. 10वीला. बर. मग याच्यातून म्हणजे शाळा शिकून कमवा आणि शिका, बरोबर? म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ही भाजी विकून करवंद विकून 2 रुपये जमवायचे आणि त्याच पैशातून शालेय साहित्य असेल, कपडे असतील हे खरेदी करायची. हीच आयडिया आहे डोक्यात, बरोबर ना? तू कितीला बाळा? 6वीला. तू अंगणवाडी. तू का बाई? हा, कितवीला? दादा ही कसली भाजी रे? कोंबड्याची भाजी. आयुर्वेदिक भाजी या ठिकाणी हे शाळेकरी मुले या ठिकाणी विकताना आपल्याला दिसत आहेत. या भाजीचा काय उपयोग आहे बा? शरीरासाठी चांगली आणि चवीला चांगली. किती रुपयाला विकतो ही जोडी? 10 रुपयाला. अतिशय म्हणजे आपण शहरामध्ये किंवा इतर गावामध्ये राहतो, कधीही न बघितलेली ही कोंबड्याची भाजी ही मुलं म्हणतात अतिशय सुंदर आहे, चवीला देखील गोड आहे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आरोग्यासाठी चांगली, यातून प्रतिकार क्षमता वाढते असं या मुलांचं म्हणणं आहे. निश्चितपणे पर्यटकांनी या ठिकाणी येऊन या भाजीचा आस्वाद घ्यावा. रानमेवा आपण ज्याला म्हणतो, ही करवंद देखील या ठिकाणी ही मुलं या ठिकाणी विकताना आपल्याला बघायला मिळतात. निश्चितपणे या मुलांच्या या शिक्षणासाठी या भाजीचा आणि करवंदाचा आस्वाद आपण सर्वांनी घ्यावा आणि याच पैशातून ती मुलं आपले शाळेचं साहित्य असेल, गणवेश असेल हे खरेदी करणार आहेत. निश्चितपणे या मुलांना आपण सर्वजण शुभेच्छा देऊयात आणि निश्चितपणे सर्व पर्यटकांनी त्यांचा हा काय रानातला रानमेवा आहे हा विकत घ्यावा एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. ही कशासाठी चालत नाही? केवढ्याला जुडी? आयुर्वेदिक आहे, चांगली शरीरासाठी. 4थीला. ही भाजी विकायला कधीपासून बसलेत? सकाळपासून. बरं, ही भाजी कधी तुम्ही गोळा केली? काल. किती वेळ लागला? जंगलातून आणली ना? किती वेळ लागला? 2 तास. अरे बापरे. मग ही भाजीचं नाव काय सांगता येईल? काय? कोंबड्याची भाजी.